हाय हॅलो नमस्ते. मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर आजची सकाळची सुरुवात ना छान असे ना पक्ष्यांच्या चिवचिवाट आणि किलबिलाटाच्या आवाजाने केलेली आहे आणि आपला संपूर्ण दिवस ना खूप छान असा ना सुंदर जाणार आहे. तर काल थोडासा पाऊस झाला रात्री, तर आत्ता ना पहाटेच्या 5:30 वाजलेले आहेत. पण अजिबात सोलापूरला ना जास्त पाऊसच नाही आहे. तर काल थोडाच झाला आहे बरं का. तर थोडा झाला आहे तरी पण ना वातावरण खरंच खूप छान झालं आहे. तरी आणखीन थोडासा पाऊस हवा. तर 8-10 दिवस झाले मी व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेच नाही, कारण ना माझी तब्येत थोडीशी बिघडली होती. मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते, तर त्यासाठीच ना माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचले नसतील. तर त्यासाठी मनापासून खरंच सॉरी बरं का. तर इथे बघा छान असे ना आत्याने देवपूजा वगैरे केली आणि नंतर ना मला शौर्याच्या आग्रहासाठी ना मला आज इडली बनवायची होती. तर म्हटलं कालच ना एक शेर ना तांदूळ भिजत घातलं होतं आणि त्याच्यामध्ये बघा एक चिपटं ना हे भिजू घातलं होतं उडदाची डाळ. तर मी काय ते जास्त रेसिपी म्हणजे भिजू घालायचं वगैरे तुमच्याशी शेअर केलं नाही आहे. डिरेक्टली ना बॅटर बनवलेलंच मी तुमच्याशी शेअर केलं आहे. तर नंतर ना मग संध्याकाळी वाटून घेतलं छान असं मिक्सरला आणि थोडेसे ना त्याच्यामध्ये चिरमुरे टाकायचे. चिरमुरं टाकल्यामुळे ना म्हणजे एक मूठ फक्त चिरमुरं भिजत घालायचे याच्यामध्येच तांदळामध्येच. तर कारण आपल्या इडल्या छान फुलतात आणि दिसायला पण एकदम असं लुसलुशीत आणि मऊ सॉफ्ट अशा आपल्या इडल्या बनतात. तर बॅटर तरी बघा खूप छान असं ना आपलं फर्मनंट झालेलं आहे आणि किती छान या पिठाला जाळी आलेली आहे. तर इथे ना मी गॅसवरती कुकर ठेवलेलं आहे आपल्या इडलीचं पात्र. तर इथे ना मी डाळ आणि फुटाणं भिजत घातलेलं आहे. तर मी नेहमी ना डाळ आणि फुटाण्याची चटणी बनवते, कारण शौर्य पण खात असतो, त्याला खोबऱ्याची चटणी आवडत नाही आहे. म्हणून मी काय करते की नाही एकाला वेगळं नकोच नको म्हणून मी अशी ना शेंगदाणा आणि फुटाण्याची चटणी बनवत असते. तर डाळ पण म्हणू शकता. तर इथे मी थोडंसं पीठ ना दुसऱ्या पातेल्यामध्ये घेतलं आणि नंतर ना मी त्याच्यामध्ये चवीपुरतं थोडंसं मीठ टाकणार आहे आणि थोडंसं जिरा हातावरती ना क्रश करून टाकते, जेणेकरून ना याच्यामध्ये ना खूप छान आणि टेस्ट लागेल. तर मस्त इथे ना पाण्याला उकळी आल्यानंतरच ना आपण ना हे इडलीचे प्लेट्स आहेत ना ते ठेवून द्यायचे. कारण एक इडलीचं प्लेट खराब झालं आहे, कारण पकडायला येत नाही. म्हणून मी काय करते की नाही ते इडलीचं प्लेट आहे ना त्या भांड्यामध्ये ठेवूनच मी ना बॅटर ॲड करते. तर थोडंसं दाटसर वाटलं मला बॅटर, म्हणून मी आणखीन थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. मग मी याच्यामध्ये अजिबात सोडा वगैरे टाकलेलं नाही आहे, कारण आधीच ना आपलं पीठ हे छान फुललेलं होतं. म्हणून मी ना अजिबात सोड्याचा वापर केला नाही आहे. कारण बाहेर बघा आपण हॉटेलमध्ये ते खातो, 2-3 इडल्या खाल्ले की आपल्याला पोट भरल्यासारखं वाटतं, कारण त्याच्यामध्ये सोडा घातलेला असतो जास्त प्रमाणात. पण घरगुती बनवताना ना आपण अजिबात सोडाचा वापर करायचा नाही, कारण आपलं पीठ छान फुललेलंच आहे ऑलरेडी. नाही फुललं असेल तर थोडं तुम्ही किंचित टाकू शकता सोडा. तर मी वाफ जाऊ नये म्हणून ना असं वरचा ना खलबत्त्यावरचा दगड ठेवत असते आणि 15 मिनिटांनी बघा खूप छान इथे ना आपल्या इडल्या शिजलेल्या आहेत. तर आपल्या शौर्याला 6:45 वाजता स्कूल असते ना त्याची. मग त्याच्या स्कूलसाठी ना मला लवकर आणि घाई गडबड असते बरं का. त्याला पटकन बनवून द्यायचं आणि सकाळी ना छान अशा ना मऊ लुसलुशीत अशा मी आज इडल्या बनवायला घेतलेल्या आहेत. डेली असतंच आपलं की उपीट पोहे असा आपला नाश्ता असतंच. कधीतरीच असे इडली डोसे वगैरे बनवायला घेते मी. आणि इथे बघा छान असे ना इडली मी काढून घेतले. आणखीन आता ना बाकीचे पण इडली मला बनवायचे आहेत. तर मी नंतर ना मी तुमच्याशी ना चटणी आणि सांबारची रेसिपी पण शेअर करणार आहे. तर मस्त इथे सगळ्या इडल्या काढून घेतल्या आणि गरमागरम इडली खाणं खरंच खूप छान लागते बरं का. आणि मी परवा ना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. तर तेव्हा फक्त ना 2 इडली आणि 2 मेदूवडे ₹80 बरं का. ते काय खाल्ल्यासारखं पण झालं नाही आहे. बाहेर खाल्लं ना याची किंमत कळते आणि घरी बनवलं ना आपल्याला याची किंमत कळत नाही आहे. तर मला प्रत्यक्ष तेव्हा कळालं बरं का, आपण घरी बनवलेलं किंमत किती असते या इडली आणि वड्याला वगैरे. तर बाहेरचं खाल्लं त्या दिवशी मी, म्हणजे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना, की इडली आणि वडे वगैरे ते काही खाल्ल्यासारखंही झालं नाही आणि पोटही भरलं नाही माझं. तेव्हा मला ना खरी घरची किंमत कळली बरं का या इडलीची. तर मस्त इथे ना बघा आपले आणखीन एक डब्बे ना इडली बनवून झालेले होते. तर मस्त आता आपल्याला शौर्यला पण मला रेडी करायचं आहे. तर अहो पण थोडंसं मदत करतील, कारण
मला आणखीन थोडंसं अशक्तपणा आहेच, कारण डिहायड्रेशनमुळे ना माझी तब्येत खूपच बिघडली होती ना. तर त्यासाठी अहो पण मदत करतात शौर्यला ड्रेस वगैरे वेअर करून त्याला त्यांनीच आवरलेलं आहे आज. बरं का, एक 8 दिवस झालं ना आहोंवरती खूपच लोड पडला आहे. कारण माझी सगळी कामं शौर्यला आवरणं, रेडी करणं, त्याला स्कूलला पाठवणं हे सगळं आहोनेच केलं आहे. तर असं तर तरीही ना त्यांनी माझीही इकडे काळजी घेतली हॉस्पिटलमध्ये. आणि आपल्या शौर्यला स्कूलला सोडायचं, त्याला घरी आणायचं, परत त्याचं अभ्यास वगैरे सगळं ना आहोनीच केलं आहे. 8-10 दिवस झालं मला अजिबात कसलीच अशी घरची आठवण म्हणजे घरातली कशाचीच त्यांनी मला असं हे केलं नाही की मी हे राहिलं ते राहिलं. म्हणजे त्यांनी सगळे ना छानपणे ना त्यांनी माझं सगळी कामं पूर्णपणे पार पडलेत. तर अच्छा, माझे म्हणजे हॉस्पिटलमध्ये होते, माझी तब्येत आता व्यवस्थित आणि ठणठणीत आहे. सर्व तुमच्या छान अशा सपोर्टमुळे आणि प्रेमामुळे आणि साथीमुळे आणि आपल्या स्वामीच्या कृपेमुळे ना माझी तब्येत आता मस्त आणि ठणठणीत आहे. तर मी इथे ना तुमच्याशी ना सांबारची रेसिपी शेअर करते. तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय, तेल गरम झालं, जिरं मोहरी टाकून घेतली, त्याच्यामध्ये ना लसूण टाकून घेतलेला आहे आणि थोडासा कढीपत्ता आणि थोडासा ना मी कोथिंबीर टाकून घेते. आणि सांबार मसाला बनवताना ना थोडासा कडकच बनवते मी, कारण मसाला थोडंसं छान लागलं पाहिजे ना आपल्या इडलीबरोबर खाण्यासाठी. तर आपल्या आज लाडक्या शौर्यासाठी ना मी झटपट चविष्ट आणि छान असं ना सांबार गोड अशी ना आपल्या चटणी पण बनवणार आहे. इडली, डोसा, वडा किंवा पराठ्यासोबत पण आपण चटणी खाऊ शकते. तशीच मी परफेक्ट इथे चटणी बनवायला घेते. तर इथे ना मी नंतर सांबार मसाला ॲड केला, थोडासा काश्मीरी तिखट आणि थोडंसं आपलं घरगुती लाल तिखट वापरलेलं आहे. आणि डाळ मी ऑलरेडी शिजून घेतली होती, छान अशी ना रवीने घोटून घेतलेली आहे. तर मस्त इथे बघा तुम्ही पाहू शकताय, खूप छान आणि दाटसर आता मला वाटते ही सांबार. म्हणून मी आणखीन 1 ग्लास पाणी ॲड करते. थोडंसं आपण गरम पाणी वापरायचं जेणेकरून सांबाराला खूप छान टेस्ट येते. तर चवीपुरतं मीठ टाकून घेतलं. मी तेलाचं प्रमाण थोडंसं कमीच केलं आहे, कारण आजारी पडल्यापासून डॉक्टरांनी सांगितलं की जास्त प्रमाणात तेलकट खाऊ नका. म्हटल्यानंतर मी थोडंसं भाजीला तेल कमीच वापरलेलं आहे. वरून थोडीशी कोथिंबीर पेरली, आणखीन थोडंसं वरून सांबार मसाला ॲड केला आहे. तर इथे मी चटणी बनवायला घेतलेली आहे. तर डाळं आणि आपले शेंगदाणे भिजत घातले होते 1 तासभर. छान आता ते भिजलेले आहेत. तर त्याच्यामध्ये बघा मी मिरची घेतलेली आहे, तुमच्या आवडीनिवडीनुसार तुम्ही कमी जास्त तिखट करू शकता. तर मी इथे ना लसूण घेतला आणि कोथिंबीर घेतलं, कढीपत्ता घेतला आहे, थोडंसं जिरं आणि चवीपुरतं मीठ आणि काय म्हणतात आपलं 1 चमचा साखर पण टाकणार आहे मी, कारण साखरेमुळे ना या चटणीला खूप छान टेस्ट येते. आणि आज काही घरी लावलंच नाही दही, कारण अचानक प्लॅन ठरला ना इडली बनवायचा. तर दही विकतच आणलं आहे, कारण विकतचं दही मला आवडत नाही, मला घरचंच दही आवडतं. पण विकतचं दही कसं थोडंसं आंबट असतं आहे, पण नाही इलाज आहे, आज विकत आणलं आहे. तर इथे मी दही ॲड केलं. तर 1 वाटी मी पाणी पण ॲड केलेलं आहे. तर मस्त इथे ना छान इथे ना आपली चटणी बनते. तर इथे तुम्ही पाहू शकताय, एकदम अशी छान आणि दाटसर इथे ना आपली चटणी बनलेली आहे. तर याला मी तडका पण देणार आहे. तर दुसऱ्या शेगडीवरती बघा आणखीन आपली इडली बनत आहेत. सांबारला छान अशी उकळी आली, सांबारही रेडी झालं आणि इथे तडका देणार आहे मी चटणीला. तर तेल घेतलं 1 चमचाभर, जिरं मोहरी टाकून घेतली आणि छान असं ना जिरं मोहरी फुलल्यानंतर त्याच्यामध्ये ना मी थोडासा कढीपत्ता ॲड करते. तर तडका दिल्यानंतर ना चटणी खूप भारी लागते बरं का. तर तुम्ही तसंही खाऊ शकता, पण तडक्याची चव मात्र ते तेलाची चव ना खरंच जबरदस्त लागते या चटणीबरोबर. तर आम्हाला सर्वांना घरामध्ये अशी चटणी फार आवडते, म्हणून मी जास्तीचंच प्रमाणात चटणी बनवते बरं का. तर इथे बघा तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये, खूप छान इथे ना आपली चटणी बनलेली आहे मस्त. आहा, याचा खमंग असा वास येतो आहे की फोडणी दिलेल्या चटणीचा. तर असं आता चला सर्वांना आता गरमागरम खायला घेते. सांबार, इडली, चटणी गरम गरम आणि आपल्या शौर्यला पण द्यायचं आहे. तर मस्त इथे आपलं ताट रेडी झालं. आणि अगोदर बघा इथे आता शौर्य ना स्कूलला निघालेला आहे. शौर्य, कशी झाली इडली? आवडली का तुला? आणि इथं बघा खूप घाई झाली बरं का, आता 6:45 वाजलेले आहेत आणि आता शौर्य आपला जातो आहे स्कूलला. तर सकाळी ना थोडीशी गडबड असते बरं का शौर्य स्कूलला जाईपर्यंत. तर इथे त्याला शौर्याला
शूज वगैरे घालून देत आहेत आणि बाहेरचं वातावरण तर ना एकदम असं ढगाळ झालेलं आहे. तर आता आपला शौर्य स्कूलला निघाला. आज माझ्या लाडक्या शौर्यासाठी मी छान असं मऊ पौष्टिक आणि चविष्ट आणि इडली सांबारचं बेत केला, कारण त्याला खायला पण वेळ नव्हतं बरं का. तो स्कूलला जाता जाताच एक इडली खाल्ला आणि गरमागरम इडली, झणझणीत सांबार आणि भरपूर प्रेम ते शौर्य ना आवडीने खात होता आणि 1-2 खाल्ला तो आणि लगेच स्कूलला गेला. आणि एवढंच पुरेसं आहे. त्याच्या चेहऱ्यावरचं हसूच आपल्याला हवं असतं की मुलांना काय पाहिजे काय नको. त्यांना जर आवडलं की आपल्यालाही आवडतं. तर इथं मी आहोंना दिलं, मी घेतलं आणि आज आत्यांचा उपवास आहे. मग बाबा खाऊन मळ्यात गेलेले आहेत. तर बघा, इडली मात्र खायला आवडते, पण काय करणार, एवढा पसारा या भांड्यांचा ना की विचारू नका. इडली तरी खायची असते आपल्याला, पण इतकं भरपूर सारे ना त्या भांड्यांचा पसारा पडतो ना की विचारूच नका. तर इथे मी किचन ओटा वगैरे क्लीन करून घेतला आणि एवढी भांडी सर्व पडली होती. तर ती पटकन आता बाहेर नेऊन ना बाहेरच घासणार आहे, कारण जास्तीची भांडी असली की आम्ही बाहेर नेतो, थोडी असली की नाही इथेच भांडी घासून घेते मी. तर मस्त इथे बघा सर्व किचन ओटा वगैरे चकाचक केलं, कारण आता खाल्ल्यानंतर आपल्याला सकाळी सुस्त चढते इडली खाल्ल्यानंतर, मला तरी असंच होतं आहे. तर असं आता सगळा बेसिन वगैरे सर्व क्लीन करून घेतलं आणि राहिलेलं पीठ वगैरे जे काही जास्त कमी होतं ते सगळं फ्रीजमध्ये वगैरे ठेवून दिलं. आणि शेवटी ना नेहमीप्रमाणे स्वयंपाकघरावरून दिवसाची छान अशी सुरुवात पण केली होती. असा साधा पण मनाला आनंद देणारा आमचा आजचा दिवस. आणि तुम्हालाही नक्की आवडेल बरं का हा व्हिडिओ. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करा.